जय हरी माऊली. आता 259 ही दिंडी श्री क्षेत्र शिऊर इथून वरकडणे इथं आलेली आहे. वरकडणेचा हा एक वेगळाच इतिहास इथं सांगितला जातो की हा जो जुना वाडा आहे, ह्या वाड्यामध्ये परमपूजनीय संत शंकर स्वामी यांचा इतिहास या वाड्यामध्ये काहीतरी सांगितला जातो. हा जुना पडका वाडा आहे, पण इथं एक वारीचा एक इतिहास आहे. इथं काही भाविक भक्त जमलेले, आपण त्यांना विचारू की ह्या वाड्याचं काय विशेष आहे. हा असा पुरातन जुना पडीत वाडा आहे, पण याचं काहीतरी एक विशेष असं सांगता येतं. आपण त्यांनाच विचारू का इथं काय आहे. जय हरी माऊली. जय हरी जय हरी माऊली. या वाड्याचं काय विशेष आहे. हे वाड्याच्या 2-250 वर्षापूर्वी आपले शंकर स्वामीचे शिवरून दिंडी येत होते. डायरेक्ट पंढरपूर, शिवूर ते पंढरपूर इथे शंकर स्वामी थांबले होते. या वाड्यात एवढे मोठा भुजंग होता सर्प. बर, ते गावकऱ्यांनी सांगितले, त्याने विचारलं बा स्वामींना आम्हाला जागा द्या राहायला. तर ते गावकऱ्यांनी सांगितल्यामुळे स्वामी इथे राहिले. ते लोकांना वाटलं भुजंग आहे बा, आता काय स्वामी कसे राहत्या काय राहत्या, त्याला मोठा प्रश्न पडा होता. तर स्वामीचं कीर्तन सुरू झालं. कीर्तन सुरू असताना ते भुजंग मोठा सर्प होता, तो कीर्तनमध्ये येऊन बसले. त्यानं ते कीर्तन ऐकलं भुजंगानं आणि ते स्वामीला म्हणलं की बा मला ते मुक्त करा म्हणे. मी इथे बरेच वर्षापासून राहिलो, कदरलो म्हणे माझ्या जीवनाला आणि मला मुक्ती द्या म्हणे. ते म्हणे स्वामी म्हणे चला तुम्ही दिंडीमध्ये, तर तिथे पंढरपूरला मुक्ती देऊन तुम्हाला. मग ते दिंडीमध्ये सर्प चालला. दिंडीमध्ये चालल्यामुळे मग त्यानं स्वामीने तिथे चंद्रभागेमध्ये त्या सर्पाला त्या आंघोळ घातले आणि सर्प घाटामध्ये त्यांना मुक्ती दिली. त्यांच्या डोक्यावर हात ठेवला, त्यांना त्या सर्पाला तिथे मुक्त केलं. असा हा वाडा आहे आपल्या शंकर स्वामीचा वाडा असल्यामुळे आता इथं मोठं उद्यापन करणारे, मंदिर बांधणारे ट्रस्ट मंदिर बांधून आपलं हे करणारे, आपलं याला पत्र्याचं शेड बेड करून दिंडी राहायला सोय होणार इथून मोरे. मग याच्यासाठी तुम्ही कोणा लोकांना आव्हान नाही करणार का, काही हाताळातानी मदत करावं? करणार आहे ना. आम्ही चालू झाला प्रयत्न, सगळ्या गावामध्ये चर्चा केली आणि सगळे आम्ही निधी जमा करून इथं मंदिर बांधणार आणि मोठं शेड बांधणार आहे. म्हणजे पुढच्या वर्षीपर्यंत तुमचं इथं काही ना काही झालेलं असं? काही ना काही व्हायला पाहिजे. शेड आता चालू आहे तयारी. काही लोक बरेच दाते देवराज, कोणी पत्रे येतं, कोणी सिमेंट गोण्या असे कबूल केल्या, काही नावं घेतलेले आहे आम्ही. आता करू पुढे जाऊन कसं होईल ते पाहू. आता स्वामीचं काम आहे, स्वामीचं काम होणारच होणार 100% होणार, काय अडचण नाही. अशा प्रकारे इथं जे आता छोटस एक मंदिर झालेलं आहे, हा, आणि इथं स्वामींच्या अशा पादुका बसवलेल्या आहे. आणि माझ्याकडून पण मी आवाहन करतो की इथं सगळ्या हाताने मदत करावी. ही शंकर स्वामींची पादुका इथं स्थापित केलेली आहे. आणि हा जुना वाडा खूप पुरातन आणि इतिहासकालीन वाडा आहे. तर सगळ्यांना जेवढे बघणारे युट्यूब चॅनल, तर त्यांनी सरळ हाताने मदत करावी. जय हरी माऊली.